नमस्कार मंडळी. आयुष्याच्या भिंतींवरची टेन्शनची धूळ झटकून त्यावर प्रसन्न रंग चढवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुम्हाला हसवण्यासाठी खमंग आणि रुचकर विनोदांची रेसिपी शोधण्यात कायम बिझी असणाऱ्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. मंडळी, त्याच बरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या खुमासदार पंचेसवर जबरदस्त कमेंट्सची आतिषबाजी करणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं. मंडळी, विनोदाच्या या महामंचावर रंगणाऱ्या पंचेसच्या जुगलबंदीचा आस्वाद घेण्यासाठी मोठमोठे पाहुणे आपल्या हास्य जत्रेला नेहमीच भेट देत असतात. आज देखील काही खास पाहुणे इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आता बस या आगामी मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिण प्रांत देखील पादाक्रांत करणारे आणि कलेबरोबरच सामाजिक भान जपणारे संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे. कुठलीही भूमिका आपल्या सहज अभिनयानं सुंदर करणारे आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेते मनोज जोशी. आणि आता बस या चित्रपटाचे दिग्दर्शक शिरीष राणे. तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. तुम्ही आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका केलेल्या आहेत आणि त्यातल्या तुम्हा दोघांच्याही विनोदी भूमिका देखील तितक्याच गाजलेल्या आहेत. इथे आमचा हा विनोदवीरांचा हास्य संग्राम रंगतो. इथे काही सिनियर विनोदवीर आहेत, काही नवीन विनोदवीर आहेत. इथे येऊन तुमच्या मनात काय भावना आहेत आणि तुम्ही या सगळ्यांना काय सांगाल? सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि महाराष्ट्रातून कुठल्या कुठल्या गावातून कुठल्या कुठल्या शहरातून आलेल्या सगळ्या भविष्यकाळातील विनोदवीरांना ऑल द बेस्ट. आणि इथे जे सगळे बसलेले आहेत ते सगळे विनोदाचे सुभेदार आहेत. क्या बात है. त्यांनाही अभिनंदन आणि खूप मजा येईल आज. थँक्यू. आवर प्लेजर सर. सयाजी सर, मला मनोपूर्वक शुभेच्छा. आणि हा जो हास्य जत्राचा कार्यक्रम आहे हा आता सिनेमा आणि सिरियल्सना पण डॉमिनेट करून लोक आता त्यालाच बघायचं म्हणतात. ही एक आनंदाची गोष्ट आहे. तर सगळ्यांना शुभेच्छा. आणि त्यानिमित्तानं आम्हाला इकडे बोलवलं त्याबद्दल आम्ही पण खूप आनंदी आहोत. नाही, तुमच्यासारखे मातब्बर कलाकार मंडळी इथे आले आणि आमच्या मंचाची शोभा वाढवली. खरं त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू. थँक्यू. मंडळी, आता बस या आगामी मराठी चित्रपटाचे निर्माते देखील आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. विवेक पंडित आणि संदीप पाटील. मंडळी, आपल्याला खळखळून हसवण्याचं पुण्य पदरात पाडलेल्या प्रसाद खांडेकरांना डायरेक्ट स्वर्गात एंट्री मिळाली आहे, जिथे त्यांची बडदास्त राखायला खुद्द मालवणचा चॉकलेट बॉय प्रभाकर मोरे उभा आहे. बघूया आज त्या दोघांना आपल्याला हसवण्याचं किती पुण्य लाभतंय ते. जोरदार टाळ्यांनी दोघांचं स्वागत करूया. हॅलो. हा नाही रे, बर्मिंगहॅमला शूट करून आलोय. आता परत ते मीरा रोड वगैरे नको रे. बर्मिंगहॅमला जाऊन आलोय, बाकी काय नाही. हो नाही. आज पृथ्वीवरचा हास्य तारा निखळला. पृथ्वी रिलॅक्स झाली. असंच पाहिजे स्वर्गाला.
फायनली आलो स्वर्गात. म्हणजे तुम्हाला सांगतो माझी खूप इच्छा होती. प्रत्येकाची आयुष्यात इच्छा असते की मरणानंतर स्वर्ग प्राप्ती व्हावी. फायनली मी स्वर्गात आलो. मला सांगतो स्वर्ग मिळवण्यासाठी केवढं आयुष्यभर चांगला वागलो. कोणाशी म्हणून कोणाशी कधी भांडलो नाही. आयुष्यभर सगळ्यांशी हसतमुख राहिलो. पडणारे स्किट्स खोटं खोटं हसून उचलले. तुम्हाला माहिती केवढं पुण्य केलंय. हो हे तर काहीच नाही. मी लिहिलेले पंच बऱ्याच नटांनी पाळले पण काही बोललो नाही त्यांना. काय सनी मी लिहिलेल्या स्क्रिप्ट मध्ये एवढे चेंजेस केले तरी मी कोणाला काही सुनावलं नाही. हसतमुख राहिलो. अहो एलिमिनेशन माझ्यामुळे कोणाचंच नाही झालं. आणि ज्या ज्यावेळी एलिमिनेशन झालं घरातला कोणी गेल्याप्रमाणे हमसून हमसून रडलोय. शिवाली सारखं खुदकन हसलो नाही. एकंदरीत चांगला माणूस होण्यासाठी जे जे करावं लागतं ते ते सगळं केलं आणि त्याचं फळ म्हणून आज मी स्वर्गात आलो. स्वर्गात म्हणजे ना पहिल्यापासूनची इच्छा होती. स्वर्गात आल्या आल्या ना मला अप्सरेचं नृत्य पाहायचं होतं. कुठे आहेत अप्सरा? रंभा, मेनके, उर्वशी कुठे आहात तुम्ही? या लवकर. ही अप्सरा मोऱ्यांसारखी फक्त पुढे आणि मागेच का नाचते? अप्सरे, अप्सरे मला चेहरा दाखव तुझा. अप्सरे अरे ही अप्सरा ना ही आरार आहे. अरे अवधस आहे. अरे कोण आहेस तू? स्वर्गात पण आले आलं पंच. काय आहे मी स्वर्गातला जनरल मॅनेजर आहे. काय समजलं? काय झालं हल्ली ना स्वर्गात लय मंदी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळा स्टाफ काढून टाकलेला आहे. काय समजलं? म्हणून तर मी अप्सरा म्हणून इथं नाचत आलो आणि तुमचं स्वागत केलं. तर मी जनरल मॅनेजर मोरेश्वर. तू जनरल म्हणजे लईच जनरल आहेस रे. अरे अप्सरा कुठे आहेत? ओरडू नको, फटकू नको उगाच. हाय 2-3 पण काय आहे स्वर्गात ना लोकांची रहदारी लय वाढलेली आहे. तर कुठं कुठं जाऊन नाचणार? त्यांना दमायला होतं नाही. काय समजलं? आणि मंदी लय चालू आहे स्वर्गात. मंदी? हो स्वर्गात. मग अरे स्वर्गात कसली आली मंदी? हे बघा तुम्ही काय उल्लू बनवू नका. मला आत्ताच्या आत्ता मेनका पाहिजे म्हणजे पाहिजे. मला मेनका हवी आत्ताच्या. हो 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 किती गडबड करता बाय. थंड घ्या. मेनका हवे? हा. किती हवेत मेनका? इथे सध्या एकच जा. पुढचं पुढे बघू कसं काय होतं. फक्त एकच? एकच? हा. मला वाटलं जवळजवळ 50 ग्राम तरी महागात. ठीक आहे ठीक आहे. मेनका. तू मेनका म्हणून मला मनुका दिलास? हे असले विनोद करताना मनात अपराधीपणाची भावना नाहीये? तुम्हीच लिहून गेला बाय ना. अरे मला अप्सरा पाहिजे होती. अप्सरा. मला तिच्यासोबत नृत्य करायचं होतं. ह्याच्यासोबत काय करू मी? नाच. नाच ना. अरे काय करू या मनुक्यासोबत? काय करू? बघा भडकू नका उगाच भडकू नका. घबरा शांत राहा. बरं मी काय म्हणतो तुम्ही अमृत घेणार? नशीब ते तरी विचारलं. अरे बाबा अमृत घेणार? हो ना. स्वर्गात आलो आणि अमृत घेणार नाही असं होणार का? क्या बात. मला अमृत पाहिजे. आता आणतो. हा घ्या चांदीचा ग्लास. पदार्थ पार्सल करायची अल्युमिनियम फॉईल लावली आणि बोलतो चांदीचा ग्लास. थोडी नसते डोक्यात. काही नाही तर बजेट कमी आहे ना त्याच्यामुळे सगळं झालेलं. बाकी काय आहे? लय स्वर्गात मंदी चालू आहे माहिती आहे. मंदिर चालू आहे. बरं मी काय म्हणतो तुम्ही अमृत कटिंग घेणार की फुल घेणार? अरे अमृतात कसलं आलं कटिंग आणि फुल? मला अमृत दे यार. हो, हो. मी लहानपणापासून इमॅजिन करत होतो दानव दैत्य देव सगळे ज्याच्यासाठी भांडतात त्या अमृताची चव कशी असेल. मला अमृत दे लवकर दे. मला चव देतो पाहिजे. देतो देतो देतो. कोण आहे ना तिकडे? आहे का नाही कोण? हा ए बारक्या साहेबांना अमृत घेऊन ये. आलो आलो. कोणाला द्यायचे या, यांना अमृत द्या. यांना
हो माझा पैसे द्या. लिहून ठेव ना. लिहून ठेव काय? तुम्ही जो इथं वर येईल जाईल त्याला चाय द्याल त्याला काय आला? मला माझं पैसे द्या. अरे जा निघ, नंतर देतो आणि पटकन जा. आलं मोठं चाय पिणार. अरे ह्याने अमृताच्या बदली मला चहा पाजला आणि तो पण उधारीत पाजला. मग काय झाला? तुम्ही खाली अमृत तुल्य म्हणून चाय पिताव ना, हा? मग इथं अमृत म्हणून चहा पिया, काय बिघडणार आहे? हा कुठला स्वर्ग आहे कुठला हा? स्वर्ग म्हणजे? अरे आम्ही स्वर्गाबद्दल काही काही कल्पना केला होता की स्वर्गात असं अमृत मिळतं, स्वर्गात पंचपक्वान्न मिळतात. मिळतात नाही कुठं. अगदी सगळी तजवीज केलेली आहे. आता आलं आहे का नाही, सगळं पंच पक्वान वगैरे सगळं मिळणार. लवकर द्या. देतो देतो, 2 लवकर मिनिटं द्या. थांब. हा काय आत्ता दे. लवकर द्या. बरं मी काय म्हणतो, हिरवी चटणी लावू ह्याला की आपला असंच खाणार आहोत? तू पंचपक्वान्न म्हणून चटणी आणि ब्रेड देणार मला? पाहिजे तर बटर लावून देतो. अरे हे कुठलं पंचपक्वान्न? हे पंचपक्वान्न आहेत. हे पंचपक्वान्न आहेत. भडकू नका प्लीज, भडकू नका. ठीक आहे, मी तुम्हाला दुसरं पंचपक्वान्न देतो. मग मला सांगा, मिथुन चक्रवर्ती आणि पाल ह्याच्यात काय फरक आहे? हे काय मध्येच काय काढलं असं? नाही ना माहिती, मी सांगतो. कसं आहे, मिथुन चक्रवर्ती आणि पाल भिंतीवरती. कसं वाटलं? कसं आहे? तू सांगितलं त्यांनी इश वगैरे करून दिला रिस्पॉन्स. दुसरा हे मध्येच काय काढलं नाही, मग दुसरा सांगतो. हे काय मध्येच काय? हो, हा पंचपक्वानाचा पंच आहे. काय समजलं? आता मी तुम्हाला पकवायला दुसरा पंच सांगतो. ऐका, काय हे गोष्ट कशी आहे माहिती काय? एकदा ना काही प्राणी आहे ना उपवास करतात आणि चालत चालत मंदिरात जातात, पण कोंबडी जात नाही. का? सॉलिड आहे का? सांगा ना. लय भारी आहे. कारण कोंबडी उपवासाला चालत नाही. तुम्हाला भीती नाही वाटत का? म्हणजे असं विनोद कोणाला ऐकवताना समोरचा पचकन तोंडावर थुंकेल वगैरे, भीती नाही वाटत? अरे लिवण्याला भीती वाटत नाही. मी कशाला घाबरू? होय का ना मला सांगा. अरे मी चिपळून जाय, मला काय भीती? हा कुठला स्वर्ग आहे? म्हणजे? पंचपक्वान्न म्हणून फालतू जोक्स. हा कुठला स्वर्ग आहे? हे मला स्वर्गातलं लाईफ जगायचं आहे. ऐका. स्वर्ग दाखवा मला. ऐका ऐका, भडकू नको. एक काम करा, नको. एक काम करा, तुम्हाला आहे ना आराम करायची गरज आहे. हा, तुम्ही झोपून घ्या. कुठे झोपू? हा बघा, कुठे झोपू? हा काय, हा तुमच्यासाठी बेड आहे इथं. हा बेड आहे. हा दगड. हा, तुम्ही आरामशीर झोपा असं राजासारखं. उलट सुलट सकाळपर्यंत तुम्हाला कोणी उठवणार नाही. काय समजते? अरे ह्याच्यावर कसा मी आरामात झोपू? काही बडबडतोस अहो तू? काय बडबडतो काय? मला माहिती आहे सगळं बरोबर अरे आहे. हे काय स्वर्ग? आम्ही काय काय बाबा, स्वर्गात असा पलंग असतो, त्याच्यावर गादे असतात, त्याच्यावर उषा असतात, अशा अप्सरा येतात, आम्हाला असे द्राक्ष चेरी अशी फळं अशी गाद खायला देतात. हे काय काय ऐकलं स्वर्गाबद्दल? कुठला स्वर्ग आहे? नाही, ते कसं पूर्वी स्वर्गात अगदी बघण्यासारखं होतं. म्हणजे सगळ्या म्हणजे फॅसिलिटीज होत्या, पण आता सगळं काय मंदी आहे ना स्वर्गात, त्याच्यामध्ये काही देता येत नाही. काही समजलं? म्हणजे काही काळजी करू नका. आता तुम्हाला ह्या पलंगावर झोपायचं आहे. हा थांबा 1 मिनिट. हा काय, आता तुम्हाला झोपण्यासाठी इथं गादी लागेल, बरोबर? ती तुम्हाला आता मी गादी आणून देतो. या बघा, गाद्यांच्या ऐवजी ह्या पावाच्या लाद्या आहेत, ह्याच्यावर तुम्ही झोपायचं. हा इथं असं मस्तपैकी. आणि सकाळी उठल्या तुम्हाला चाय येईल. चाय आली की ह्या कुशीवर ह्या कुशीवर वालायचा, यातला वायसा पावाचा तुकडा काढायचा आणि चॅत बुडवून खायचा. काय समजलं? आमच्यात ह्याला बेटी म्हणतात. तुम्ही आपला उगाच आमची बेटी ह्याचं काही नसतात तुमच्याकडे. काय समजलं? कुठला स्वर्ग आहे हे? ऐका ना. आणि अप्सरांचं काय करणार आहे? ते अप्सर म्हणजे अप्सरा, बरोबर. आता तुम्ही तर झोपलं का नाही, मग अप्सरा येऊन स्वतःहून येणार आणि तुम्हाला चेरी मनुका ते द्राक्षाचे असतात का? काय समजलं? सुकलेले, तर तुम्हाला सगळं खिलवणार. त्यासाठी प्रत्यक्षात मी इथं आहे का नाही अप्सर म्हणून. चला सुरू करूया. अगं शालू झोका दे गो शालू बिलू ऐकवलं सर? वीट आला तुझ्या शालूचा. अजिबात शालू बिलू नाही पाहिजे. घालीन डोक्यात घालीन मी. शालू बिलू बोलला सर. एवढा बीट आला. बरोबर. दुसरा ऐकवतो. हा आवडला ना, दुसरा ऐकवतो. उगाच त्या भानगडी जास्त पडू नको. शेम हा. अगं मालू घसरगुंडी दे ग बागला, मालू घसरगुंडी दे ग बागला. हे वेगळं आहे का ना मला सांगा? हा अजूनपर्यंत मी कुठंच केलेलं नाही. काय समजलं? त्या भाषेत पहिल्यांदाच करतो इथं. म्हणजे तू शालूच्या जागी मालू घातलंस, झुकाच्या जागी घसरगुंडी घातलीस आणि महिन्याच्या बदली बगळा घातलास. तुला वाटतं खूप वेगळं झालंय? अरे जरा लाज बाळग रे, जरा लाज बाळग.
हे कुठला स्वर्ग आहे यार? मला चित्रगुप्तला बोलवा, मला चित्रगुप्तला थांबा, बोलायचं, थांबा. मला त्याच्याशी बोलायचं. तुम्ही ऐका जरा, चित्रगुप्तला बोलवा, मला त्याच्याशी बोलायचं. त्याला बोलवा, त्याला बोलवा. ओ चित्रगुप्त, ओ चित्रगुप्त, आलो आलो. अरे मोरेश्वरा, ए मोरेश्वरा, अरे मला कशाला हाक मारली जुबा साड्या. हो चित्रगुप्तानू, हा तर बघा प्रसाद खांडेकर आलेला आहे. अरे वा रे प्रसाद खांडेकरा, का तुला भेटायचंय मला सांग काय रे हा? एक पात्री अभिनय स्पर्धा देईन एक सटकन. मला बॅगला चित्रगुप्तला बोलव, तो फिरून तूच काय बोलतोस? ते काय झालंय, मीच चित्रगुप्त आहे ना, काय सगळा स्टाफ आहे ना आमच्या इकडचा सगळा काढून टाकलेला आहे. अरे पण चित्रगुप्त स्वतः मॅनेज करतो ना, त्यालाच कसं काय काढला? हो त्याला काढलेला नाही आहे, त्यांनी स्वतःहून नोकरी सोडलेली आहे का नाही, काय समजलं का? काय करणार. ओ चित्रगुप्ताचा TDS आहे ना आमच्या लोकांनी कापला, तो परत भरायला नको, हा म्हणून त्याने नोकरी सोडली आहे, काय समजलं. अरे पृथ्वीवरचे झोल चाललेत सगळे इकडे. हा कुठलाच वर्ग आहे? हे म्हणजे तुच्छतेच्या पलीकडची फालतूगिरी आहे. नाही, नाही. अहो, मी इकडे एवढं आयुष्यभर सद्गृहस्थ म्हणून वागलो आणि फळ काय? हा जाडा ब्रेड आणि तुझा एक पात्र अभिनय. अरे हे काय हे चाललंय? जरा वेगळं. हा कुठलाच वर्ग आहे? हे हे मला आठवलं. काय? अरे इथे काहीतरी गफलत झालीये. अरे मी खूप पाप केली आहेत. मला ऍक्च्युली नरकात पाठवायला पाहिजे तुम्ही, स्वर्गात नाही. मी पाप केली आहेत खूप आयुष्यात, खरंच सांगतोय. म्हणजे तुम्हाला सांगू, समीर चौगलेच्या स्किटला मी मुद्दाम नाही हसत, स्किट उडेल म्हणून मी खरंच सांगतो. अहो हे तर काहीच नाही. अलकाताईंना मी आलेला सेटवर, काय अलकाताई कशात, त्या माऊलीला वाटतं की मी हाय बाय करायला आलोय. मी हळू 2 चॉकलेट चोरून आणतो, शपथ सांगतो, खरंच सांगतो. हे तर काहीच नाही. ते आमचे आहेत ना मोठे सर, गोस्वामी सर, त्यांच्या पंचला हसायला येत नाही, तरी आपला प्रोड्युसर मुलगाच हसतो. खूप पाप केलेत मी. मला नरकात पाठवा, लगेच नरकात पाठवा. चित्रगुप्त हा काय लिहून ठेवा, संपवण्यात ते पाठव, नरकात पाठवा लवकर. एक काम करा, लवकर नरकात पाठवा मला. तू हा. चल नरकात जा. हा नरकात जा बोलून हाच गेला. हाय का? हॅलो, नरकात कोणी आहे का? एनीबडी हिअर? हॅलो. आलो आलो वसाडे आलो. अरे पुन्हा तू चालस? मग तुला काय वाटलं वसाड्या, हा स्वर्गात एवढी वाईट अवस्था आहे, मग नरकात काय वेगळी असेल? आता बघ आपल्या कर्माची फुलं. आता काय आहे ना, इथं आहे ना तुला निमिष कुलकर्णीचा डान्स बघावा लागला. तर सादर करीत आहोत निमिष कुलकर्णी, भोग कर्माची फलं. नाही, मी पृथ्वीवरच बराय, सोडा मला, मी जीव देतो. वा 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 वा, शेवटचा पंच, निमिषचा डान्स हा अप्रतिम पंच होता. क्या बात है. अलकाताई, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? प्रसाद, काय कसं काय सुचतं हे सगळं? पावाची लादी, पाव, हे ते, बापरे, खूप धमाल आली. म्हणजे खरंच हसत होतो, एन्जॉय करत होतो. आणि मोरे, तुमच्यात काय रसायन भरलंय, कमाल आहे, कमाल आहे. म्हणजे मी तुमचे खरंच फॅन झाले, मजा आली. प्रसाद, सुंदर लिहिलंय. आणि लिखाणावरच टीका जी काय चालली होती ना, खरंच धमाल आली, धमाल आली. धमाका दिलेला आहे. थँक्यू सो मच या ऍक्ट बद्दल. थँक्यू. मंडळी, लोकांना हातोहात हसवण्यात पारंगत असलेले 2 तोला मोलाचे विनोदवीर समीर चौघुले आणि नम्रता संभेराव आता हातात हात घालून तुमच्या समोर येतात. बघूया त्यांचा हा हातखंडा विनोद. दोघांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. लेलो भाई, लेलो मेहरबान कदरदान, जगातला नंबर 1 सगम MSJ चिपको गम. ये 2 बूंद जिंदगी के पिला दो अपने टूटे हुए चप्पल को, अपने टूटे हुए टेबल को, टेबल लॅम्प को, लॅपटॉप को, किसी को भी. हा याचे 2 थेंब फक्त लावले की ती वस्तू तुम्हाला आयुष्यभर साथ देणार. जपान वरून इम्पोर्टेड आहे, लक्षात घ्या, जपान वरून. सोल्ड इन इंडिया, सोल्ड इन इंडिया. घ्या घ्या मॅडम घ्या. जपानचे मोठे मोठे पॉप्युलर शास्त्रज्ञ आहेत शिंग वॉंग, त्यांचा शोध आहे हा. अद्भुत गम आहे हा. पाहिजे का तुम्हाला? हो हो, मला सांगा, हे चप्पल जोडता येते का या हो, गमने? येस येस मॅडम, येते ना चप्पल अच्छा. जोडता. कशी दिली बाटली? ही अशी दिली. काय करते तुम्ही अहो? मी नाही नाही, किंमत हो हो विचारते. हो, 100 रुपयाला 100 ml. 100 रुपयाला?
हा जरा कमी करा ना. ठीक आहे, 100 रुपयाला 50 ml घ्या तुम्ही. क्वांटिटी काय कमी करताय तुम्ही? किंमत कमी करा ना प्लीज. नाही होणार, क्वालिटी आहे ना, नाही कमी होणार. तुम्ही घ्या, ही अतिशय सुंदर आहे. अरे मॅडम घेणार का? एक बाटली आहे आपल्याकडे. हा घ्या, जरा सुरांना चिकटवा इकडे. आयुष्यात खळे व्हा, नुसत्या खळ्या असून फायदा नाही. कळलं का तुम्हाला? बाबा इथे डोळ्याच्या वर 2 थेंब लावा, म्हणजे झोपणार नाही कधी तुम्ही. डोळे असे उघडे राहतील तुमचे. प्लीज घेता का? हा घ्या ना जरा. अरे यार. हा हा मॅडम मॅडम एक गोष्ट होती मॅडम एक गोष्ट होती की हा जो गम तुम्ही घ्याल, तुम्ही घरी घेऊन जा गम, आणि सावकाश पद्धतीने लावा, घाई करू नका. त्वचेला टच होता कामा नये, कळलं? कारण हा जर त्वचेला टच झाला आणि तो हात भलतीकडे लागला तर ते आयुष्यभर निघणार नाही. ओके, एखादं फळकूट घ्यायचं, त्याला 2 थेंब लावायचे आणि मग चपलेला बुटाला वगैरे लावा. ओके. हा तुम्ही घेतलाय का? ते घेतलाय तुम्ही? नाही घेतलाय? नाही घेतलाय ना? हा, घेतलंय. पैसे मिळाले अरे असते हो बरं झालं हो असतं. हो हो देते, पैसे देते. अरे बापरे. ते- थँक्यू व्हेरी मच मॅडम, तुमची बोहणी झाली हो, तुम्ही खरंच बोहणी केली. हो. थँक्यू व्हेरी मच. येतो मग मी. हो हो भेटूया, चला. ओके. आता काय केलं होतं तुम्ही? हे नाही, आता तुम्ही हाताला गम चिकटवला होता? नाही. खरं बोला, तुम्ही हाताला गम चिकटवला होता का? हो 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 म्हणजे चिकटवला, पण असं वरचे वर चिकटवलं. वर गम असतो ना, वरवरच चिकटतो, अंतर्मनाच्या खोलात शिरून नाही चिकटत गम. लक्षात आलं का तुमच्या? काय गरज होती तुम्हाला हाताला गम लावायची? मी तुम्हाला सूचना दिली होती ना, घरी जाऊन लावा म्हणून. सावकाश. केव्हा दिली सूचना? हा बाटली हातात द्यायच्या आधी सूचना द्यायची होती ना. मग नको तिथे अडकवलं आता मला. अरे तुम्ही मला अडकवले हे. मग कुठे अडकवलंय? हो, मी फक्त तुम्हाला बाटली दाखवायला, बघायला दिली होती. हे करायची काय गरज होती? हे सगळे प्रताप करून ठेवले तुम्ही. किती बोलताय तुम्ही? हे हे आपण सोडवायचा प्रयत्न करूया ना, नंतर बाकीचं बोलूयात ना आपण. एक सेकंड. नको ते बोलताय. एक मिनिट थांबा जरा. एक मिनिट, तुम्ही शांतपणे उभे राहा. मागे येऊ नका हो, तुम्ही मागे येऊ नका जरा. आता तुम्ही असं केल्यावर मी पडणार नाही का? चिकटलोय ना आपण. जरा शांत बसा, जरा शांत व्हा. हे बरं. अरे घाबरा. अरे काय कोळी डान्स करतोय का आपण? मला वाटलं अरे गप्पा बस. सुटेल. हे सोडवायचंय ना. हो मग ते एक मिनिट जरा. एक मिनिट मी ट्राय करते. इथे तुम्ही इथे बसा हात ठेवा इथे. एक मिनिट. नाही निघत आहे. अरे इथून सुटेल हात माझा. रेडी आहेस का तू बाई? काय करूयात? एक मिनिट मी ट्राय करते. तुम्ही प्लीज आता हे करू नका. विक्रम और वेता विक्रम. अरे घाबरे तो. धोका आहे तुला. एक मिनिट. पेन. हा पेनाने काय करते? मध्ये मध्ये कसं एअर वगैरे पकडली असेल तर निघू शकतो ना. एअर पकडली असेल. अरे काय? किती ओरडताय का? कशाला? अहो तुम्ही करताय सगळं, मी काहीच नाही करत एवढा आहे. त्रास होतोय ना. मग मला काय मजा येते का? मला पण त्रासच होतोय ना. हे बघे खूप झालं. हे काय? आता ह्याने नाही ना मग चुटकी वाजवतायत म्हणून ह्याने वाजवते. खूप झालं. मला माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचंय. जर तू 2 मिनिटात हात नाही सोडवला ना तर असा चोपेन ना टाकल्या. ए नेवर डू दॅट. एकदम असं तुम्ही अरे तुरे नाही करू मी शकत. बोलणार. अरे तुरे ठीक आहे. मी बोलणार. टकलं बिकलं नाही म्हणू मी शकत. ते पण बोलणार. असे फालतू गम कोणी विकायला सांगितलं तुम्हाला? विरळ केसांचा म्हणा, दॅट इज ऑल राईट. नाही मी फालतू टाकलं सगळं म्हणणार. मी सगळं म्हणणार. ओके, मी प्रयत्न करतो. एक मिनिट थांबा. एक मिनिट. नाही होत आहे. 1 मिनिट. म्हणजे हे आता कधीच निघणार नाहीये का? नाही सध्या तरी तसं वाटतंय निघणार नाहीये ते. म्हणजे आता आपल्याला मूल होणार. अरे मूल कसं होईल? शेक हँड केल्याने मूल होतं का? मग काय केल्याने होतं सांगा ना. शेक हँड केल्याने मूल नाही होत. मी क्लास ट्राय करते. 1 मिनिट. अरे आत्ता सुटला होता ना, कशाला पकडला परत?
मला सुटला होता ना ग बाई. मला का मारलं? काढेल निघेल नाही का होते मला का मारलं तुम्ही? तुम्ही जवळ आलात माझ्या. चान्स का मारलात माझ्यावर? एक टवका मुलगी दिसली म्हणून लगेच तिच्या चान्स मारायचा? अगं चान्स नाही मारला ग. मग माझा हात तू असा खेचलास. मग? एक पॅन्टची इलास्टिक आहे का खेचून परत आपल्या जागी जायला? एक मिनिट. काय? माझ्या पशाने जर मला हे असं बघितलं तर तो मला सोडून जाणार? तो माझ्याशी लग्न नाही करणार. मग माझ्याशी लग्न कोण करेल? तुम्ही लग्न कराल माझ्याशी? मी काय करू लग्न? मग माझ्याशी लग्न कराल तुम्ही? नाही करणार लग्न. प्लीज 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 करा. नाही, नाही. करा ना माझ्याशी अरे लग्न. मी का लग्न करू? माझी बायको मला सोडून जाईल. आपण तिच्या पण हाताला गम चिकटवूया. हा आणि मग आपण तिघे हातात हात असे चिकटवून आयुष्यभर जास्तीची मेजॉरिटी असं करत करत हसत खेळत संसार करू. वेड लागलंय का तुला बाई? अरे, अरे शेवटचं सांगतोय. किती वेळ मी तिकडे थिएटरमध्ये वाट सोड मला. गुंड कुठला? सोड बोलले ना. पशा ह्याने माझा हात पकडून ठेवलाय. गुंड बघ ना हा. चिपकू गम है एक ऐसा कर. माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड. धरले केव्हापासून? आता नाही सोडू शकत. थोड्या वेळ सोडेन. प्रॉब्लेम आहे जरा. माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड. त्यावर तोडगा निघणार आहे लवकरच. आपण दोघे बोलूया नंतर. काही माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड बोललो ना. हात सोड. सोड. सुटला सुटला बघ. सुटला. ए बघ सुटला. चल रे चल गे ना मग. नाही तुझ्यावरून आयुष्य काढायचं मला. ती बरी होती यार. हे सुटत का नाही? पशा ते असं नाही सुटणार. पशा नाही सुटणार. मी खूप अनुभव घेतला. हे नाही सुटत असं लवकर. असं कसं नाही सुटणार? नाही सुटत. माझ्याकडे उपाय आहे. काय आहे? थांब एक मिनिट. हे काढ रे. हा मी आता पंजा कापणार. त्या साईडचा का ह्या साईडचा? अरे ह्या साईडचा. काय घाबरू नको. नंतर तुला मी घरी कुरिअर करेन. अरे नाही. मस्त दोघांनी काय केलं. क्या बात. अलकाताई, टायमिंग एवढं अप्रतिम, ऍक्शन रिॲक्शन दोघांच्याही सुंदर, मजा आली आणि शेवटचा ट्विस्ट खरंच मस्त होता. खूप धमाल केली आणि म्हणजे आम्ही एन्जॉय केलं ते ओव्हरऑल. अप्रतिम. मकरंद दादा. दोघांच्याही भन्नाट सादरीकरणासाठी मी देतो डबल धमाका. अद्भुत टायमिंग, अफलातून सादरीकरण. म्हणजे मला तुमच्या दोघांचा हातात हात अडकलेला, नंतर एका टप्प्यावर तो सुटला आणि पुन्हा जो जोडला गेला, ती तर हॅट्स ऑफ जागा होती. क्या बात है सम्या, क्या बात है नमू, बहुत बढ़िया. हॅट्स ऑफ. थँक्यू सो मच आम्हाला इतकं हसवल्याबद्दल, इतकं एंटरटेन केल्याबद्दल. थँक्यू. मला आता बस ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक शिरीषजींना विचारायचं आहे की ह्या नावात फार गंमत आहे. तर तुम्ही हे आता बस हे कोणाला उद्देशून बोलताय, कुठल्या सेक्टरला उद्देशून बोलताय, हे आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. माणूस एक इरिटेट होतो ना एखाद्या गोष्टीला आणि म्हणतो अरे बस यार आता बस. तर संपूर्ण आजची जी सामाजिक परिस्थिती आहे, तर त्या सामाजिक परिस्थितीला आता बस यार, आता काहीतरी चांगलं घडू दे आयुष्यात, हे त्या नाव असं नाव ठेवण्यामागे एक उद्देश आहे. हा नुसता चित्रपट नाहीये, तर हा एक समाजाचा आरसा आहे, आजच्या राजकारण्यांना दाखवलेला आरसा आहे. क्या बात आहे. खूप चपखल असं नाव ठेवलंय तुम्ही या चित्रपटाचं. मनोज सर, तुम्ही काय सांगाल चित्रपटाविषयी, तुमच्या भूमिकेविषयी? मी माझ्या भूमिकेविषयी एवढंच सांगेन की सामान्य माणसाने जर ठरवलं तर तो कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो आणि किती असामान्य गोष्ट करू शकतो. आणि त्यात सयाजीसारखा दिग्गज प्रतिभासंपन्न कलाकार असताना, आणि फक्त सयाजी नाही तर आजूबाजूला सुद्धा चांगले कलाकार त्या चित्रपटात आहेत. म्हणजे शिरीषचं कौतुक करायला पाहिजे. एवढी सगळी कलाकार मंडळी या चित्रपटात जमून आणणं हे शर्थीचं काम केलं आहे त्याने. आणि माझी भूमिका एका सामान्य माणसाची आहे, एवढंच मी सांगेन. आता बस. अतिशय मार्मिक उदाहरण देऊन तुम्ही सांगितलं ते. थँक्यू थँक्यू सो मच.
सयाजी सर, तुम्ही काय सांगाल या चित्रपटाविषयी, तुमच्या भूमिकेविषयी? अतिशय प्रामाणिक राजकारणाची भूमिका आहे माझ्या ह्याच्यात. वा वा. आणि त्याच्या 3 पिढ्यांना समाजाची सेवा करायची इच्छा आहे. घरातल्या आजारी माणसं असतील तर त्यांचा हातपाय डोकं दाबून देण्यापासून त्यांना सेवा करायची. पण त्यांना असं वाटतं की आपण राजकारणात जाऊ आणि सेवा करू. तर त्यांना आधी असं वाटतं की आपण पहिले पैसे जमवू, तर 2-3 पिढ्यांचे पैसे जमवू आणि सामान्य माणसाच्या नातवंडा परतवण्यासाठी आपण सोय करू. पण ह्या लोकांचा विश्वासच नाही त्याच्यावर. क्या बात आहे. त्यांना काय वाटतं की सामान्य माणसं हे काहीतरी भ्रष्टाचार करतात, तर हे पटत नाही. आणि त्याचं मग द्वंद्व सुरू होतं. तर मी माझ्या भूमिकेचे खाम आहे की मला तुमच्या 3ऱ्या-4थ्या पिढीसाठी पैसे जमवतोय. तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला भीक मागायला लागेल, तुम्हाला त्रास सहन करा तुम्ही, पण तुमच्या 4थ्या-5व्या पिढीला आम्ही सेवा देणार आहोत हे लक्षात घ्या. आणि ते कोणी लक्षात घेत नाही आणि त्याला भ्रष्टाचार बोलतात. तर काय आता बोलणार मग? असं ते एक कॅरेक्टर मी करतोय. मी अतिशय माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि मी त्याचा राजकारणाचा बघून नीट अभ्यास करून करतोय ही भूमिका. असं नाही की मी आपलं उठसूट काहीतरी भूमिका करतोय. अशी एक साधी भूमिका घेऊन मी ती भूमिका करतोय. तुम्ही प्रत्यक्ष बघितल्यावर तुम्हाला कळेलच. सामान्य माणसाची ह्यांनी भूमिका खूप चांगली केली. उगाच मला त्रास दिला ह्या पिक्चरमध्ये. बाकी वा वा वा. थँक्यू सर. सार्कास्टिकली अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलं. थँक्यू सो मच. मंडळी, आपल्या सभ्य सालस गौरव मालणकरला नित्य नेमानं उद्ध्वस्त करायला येते कल्याणची चुलबुली शिवाली. आणि आजचं त्यांचं स्थळ आहे स्वयंपाकघर. हॅलो 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 एव्हरीवन. मी तुम्हाला सगळ्यांचा लाडका अभिनेता गौरव मालणकर. तर आज मी शेफ आहे आणि मुळात मी खूप प्रसिद्ध आहे. कारण ज्यांना स्वयंपाकातला स सुद्धा येत नाही ना, त्यांना मी स फॉर सुगरण बनवतो. हा, म्हणजे मुळात काय माहितीये का, मी स्वयंपाक करते या ऐवजी मी जेवण करते असं म्हणणाऱ्यांना सुद्धा मी स्वयंपाक शिकवतो. आणि तुम्हाला सांगतो, गेल्या काही वर्षात शहरातली प्रत्येक आई आपल्या मुलीला सासरी पाठवण्याच्या आधी माझ्याकडे पाठवते स्वयंपाक शिकायला. मकरंद सर, आजही एक मुलगी इथे स्वयंपाक शिकायला येणार आहे. म्हणजे माझा अंदाज चुकत नसेल आणि तिचं नीट स्क्रिप्ट पाठ असेल तर ती एव्हाना यायला हवी. ओ आली. Excuse me? Well. May I come in? Oh, well, beautiful. Come in. What's your name, gorgeous? Shivali. Oh, wow. Shivali. What a beautiful name. Shivali. You must be from China, huh? Shivali. काय होतंय? तसं हायच नाही. शिवाली परब फ्रॉम विठ्ठलवाडी, गाव चिपलून. चिपलून? तुम्ही शेफ ना? कोण मी कोण? तुम्ही शेफ ना? शेफ. ताई, शेफ नाही, इट्स अ शेफ. ताई, वेलकम टू अवर किचन. किचन आहे? चावी कुठं आहे मग? कसली? गाडीची. जोक केला जोक. किचन आहे. मी फोटो काढू. एक मिनिट बाळा, एक मिनिट इकडे. मला एक सांग, तू किचन कधीच बघितलं नाहीयेस? बघितलाय. ते आमच्या बसायच्या रूम मधून झोपायच्या रूम मध्ये जाताना असं मध्ये लागतो तेव्हा बाहेरून बघितलेला मी. कोणी? मला सांग, तुला आईने काय काय शिकवलंय? मला आईने शिकवलंय की सासरवाडीत गेल्यावर सासूच्या नाकावर टिचून कसा उभा राहायचा ते, आणि प्रॉपर्टी कशी आपल्या नावावर करून घ्यायची, आणि लग्नाच्या पहिल्या रात्री. बस बाळा, हे एवढं नाही विचारलंय मी. स्वयंपाकातलं काय काय येतं तुला? स्वयंपाक, जेवण मम्मा मधलं मम्मीने तुला काय शिकवलंय? तसं कायच नाही शिकवलंय.
असो असो, मी इकडे ये, मी शिकवेन तुला. अरे आय एम व्हेरी बिग शेफ, मी शिकवेन. मला सांग हे काय आहे? गाजर. हा हा लाल गाजर. हा. हा पांढरा गाजर. हा हिरवा गाजर. हा अजून छोटा आहे कारण त्याला लवकर काढलं ना म्हणून. बाळा हा पांढरा गाजर आहे हो. आणि हा हिरवा गाजर आहे तोडलेला. बाळा आधी आपण हिरव्याचं क्लिअर करूया. बाळा ही भेंडी आहे, भेंडी. आणि पांढऱ्या गाजराबद्दल मुळापासून चुकतंय तुझं सगळं. हा मुळा आहे बाळा. काय करते रे? मला माहित आहे सगळं, पण एवढा पाठांतर कोण करणार? म्हणून माझ्या आईने मला असंच शिकवलं, गाजर पांढरा गाजर हिरवा गाजर, गाजर गाजर गाजर, बस. बाळा अगं जाऊ दे सगळं, मला सांग हे काय आहे? बटाटा. वा गुड, जमतंय तुला, जमतंय. आणि हे काय आहे? लाल बटाटा. अरे देवा. आणि हे काय आहे? नालायक बटाटा. तू कांद्याला नालायक बटाटा म्हणतेस? हो मग, तो रडवतो ना मला, आणि मला रडवलेला माझ्या आईला अजिबात आवडत नाही. तिला राग येतो म्हणून ती याला नालायक बटाटा म्हणते. कोण आहे ही आई? कोण आहे तुझी आई? मला भेटायचंय तिला. तुम्हाला झिम्बाब्वेला जावं लागेल मग. झिम्बाब्वेला का? तिथे मॅच चालू आहे ना. कोण आहे तुझी आई? माझी आई चेअर गर्ल आहे. असो, आपण सुरुवात करूया. चालेल. आपण चपाती बनवायला शिकूया. चालेल. शिवाली बाळा मला सांग, चपाती कशापासून बनवतात? मनापासून. माझ्या आईने सांगितलं आहे मला, जेवण मनापासून बनवलं की तो चांगला होतो. फालतू फिलॉसॉफी शिकवल्या तुझ्या आईने. थोडं लॉजिक शिकवलं असतं ना तर बरं झालं असतं. बाळा चपाती पिठापासून बनवतात. हा. सर एक प्रश्न विचारू? विचार. आता काय? हे पीठ कोणत्या झाडाला येतो? ज्या झाडाला तुझा मेंदू आलाय ना त्याच्या बाजूच्या झाडाला. माझा मेंदू झाडाला आलाय? ते मला नको विचारू. ते तिकडे सर बसलेत ना, ते सयाजी सर, त्यांना विचार. नमस्कार सर, तुम्ही खूप झाडं लावता ना, सांगा हिचा मेंदू कुठल्या झाडाला आलाय? पापलेटच्या झाडाला पीठ चांगलं येतं, सुरमईच्या झाडाला पीठ चांगलं येतं, हलवा बोंबिलच्या झाडाला तर खूपच छान पीठ लागतं. एक मिनिट. सहज असं आहे बघ, ते मुत्सद्दी राजकारण्यासारखं आहे ना, या मुद्द्याला बगल देऊ नकोस. त्या माणसाने सामान्य माणसासारखा सामान्य प्रश्न विचारलाय की या मुलीचा मेंदू साधारण कुठल्या झाडाला लागत असेल, कुठल्या झाडाला लागतो असा मेंदू? सांग. प्रश्न मला कळला होता. माझा मुद्दा असा होता की सामान्य माणसाला जर मेंदू कुठल्या झाडाला लागतो हे कळलं तर ते राजकारण्यांचा मेंदू तपासायला जातील, आणि राजकारण्यांच्या मेंदूचा स्मेल फार वाईट असतो, तर ते त्यांना कळायला नको म्हणून मी आपलं थोडंसं. पण मला एवढं नक्की माहिती आहे की त्या मुलीचा मेंदू कुठल्या झाडाला लागत असेल तर तिनं ना अक्रोडचं फळ खावं. अक्रोड हा मेंदूसारखा दिसतो आणि त्यांनी मेंदू तल्लख होतो, तर अक्रोडचं फळ खावं एवढं मी तिला सुचवेन. एक अक्रोड खाऊन हिने अक्रोड खाल्लं तर मेंदू तल्लख होईल असं म्हणायचंय. हा बरोबर. कंटिन्यू. काय करतेस? अगं इकडे ये, अगं इकडे ये. अगं पीठ झाडाला येत नाही बाळा. पीठ बनवतो आपण, धान्य असतं की नाही ते दळतो आणि मग पीठ बनतं. आपण ना डायरेक्ट पीठ मळायलाच घेऊया. एक काम कर, आधी हे ग्लोव्ज घाल, ही परात घे, नीट नीट नीट. हा ही परात घे आणि पीठ टाक 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 टाक. वा गुड, जमतंय तुला. आता पाणी टाक. हा येस. अगं भस्कन काय टाकलंस पाणी? सॉरी सर. पाणी सर 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 पाणी पाणी झालं का? आता पीठ टाक. हा सर. अगं पीठ पीठ झालं, पाणी टाक त्यात. सॉरी सर. माठेस का ग तू? नाही सर. माठेस तू? हे काय केलंस? अगं पीठ मळायचं होतं, पिठाने चूळ नव्हती भरायची. काय आता काय करायचं? हे काय केलंस तू बाळा? अगं जाऊ दे, तुमच्यासारख्या गोळ्यांसाठी ना आम्ही ऑलरेडी रेडीमेड गोळा बनवून ठेवलेला असतो. हा घे गोळा,
आणि एक काम कर आधी, तवा गॅसवर ठेव आणि पेटव. वा काय केलंस तू हे? तर तुम्ही बोलला ना पेटव, मी पेटवली. मंदेश का ग तू जरा, मंदेश तू जरा. पेटव म्हणजे अगं इकडे ये. अगं पेटव म्हणजे हा गॅस असतो ना, याचा नॉब असा फिरवायचा आणि लायटर असतं ना, असं घ्यायचं आणि टुचुक करून असं पेटवायचं हा, असतं. सर. ते जाऊ दे, आपण चपातीचं राहू दे. आपण एक काम करूया, ही डाळ आहे ना, ही डाळ ही उकडून ठेवलेली डाळ आहे, हिला तडका मार. जमेल तुला? हो सर, हो. गॅसवरचा तवा काढ आणि तेल ठेव. हा सर, हा. अगं अगं काय करतेस तू? अगं जाळशील ना मला, मूर्ख. अगं Sorry, sir. काय करतेस तू? तुम्ही बोला ना तेल ठेव. अगं तेल ठेव म्हणजे अगं तेल, ही कढई कुठे? ही कढई आहे ना, ह्यात तेल टाक. मी करतो, जाऊ दे. अगं काय चाललंय ग तुझं? हे बघ, हे तेल टाकलं, तेल गरम कर. Hello, baby. Come close me. Come. Kiss me. Come close me and kiss me. ए विठ्ठलवाडीची पामतेल अँडरसन. काय करतेस तू? सर ते तेल गरम करते. तू असं तेल गरम करतेस? तुला कुठला मुलगा हो म्हणाला ग? आणि कसा हो म्हणाला तुला तो? सर आता जसं तेल गरम केलं ना, तसं त्याला सुद्धा. सगळं जाऊ दे, सगळं जाऊ दे. एक काम कर, हा आहे ना, हा कांदा घे, हा आणि नीट चीर. हो, सर. काप, हे सगळं काप. कांदा, गाजर, टोमॅटो हे सगळं कापून मला दे आता. तोपर्यंत मी इथलं सगळं करतो. काप. नीट काप. सर हा गाजरातून पोकळ आहे. काय केलंस तू? अगं तू गॅसचा पाईप कापला सगळं. तू काय केलं तू हे? अगं यातला सगळा गॅस आता बाहेर येतोय. सर घाबरू नका, आपण ना लायटरने पेटवून टाकू. गॅस वायाला जायला नको, वापर करूया. थांब एक मिनिट. म्हणजे चांगली आयडिया तुझी. मी एक काम करतो, मी खाली जातो, खालून तुला मोठ्याने शिटी वाजवतो, मग तू हे सगळं करा. आम्ही जातो. ते मोठ्याने शिट्टी वाजवा, मला क्यू कळला पाहिजे की मोठ्याने. आता कसा आवाज येतो मोठ्याने ते बघा. आम्ही जातो. बंद करा सर. गौरव, तू गेल्यानंतर इथे स्फोट झाला की नाही माहिती नाही, पण त्याआधी मात्र इथे नक्कीच हास्य स्फोट झाला. वा, झकास परफॉर्मन्स. कमाल शिवाली. बघा सरपंच काय म्हणतात आणि किती मार्क्स देत आहेत. काय न्याहारीला भाकर आणि जेवणाला खारी आणि स्वयंपाकाच्या शिकवणीत शिवालीच भारी. पण मजा आली त्या स्किटमध्ये. जेवणाचा विषय निघाला तर आमच्या शूटिंगची एक आठवण आली. आम्ही एक पिक्चर करत होतो कामशेतला, आणि मी आणि सयाजीराव आम्ही दोघं पार्टनर होतो. आणि ते जेवणाचा आम्हाला भयंकर कंटाळा आला. दररोज तेच जेवण, आणि ते दुर्गम भागात शूटिंग. ते एक दिवस हा मला सकाळीच म्हणलं, ए कोंबडी खायची का तुला? आणि म्हणलं काय मस्करी करतोय यार, इथं आपल्याला दररोज तेच जेवण दिसतंय आणि त्याचा कंटाळा आला आहे. म्हणलं दुपारी येईल जेवण. आणि दुपारी खरंच एक जण चिकनचा डबाच घेऊन आला. तर मी त्याला विचारलं, कसं काय तू जोडणी केलीस? तर त्याला पहाटेच उठून डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला जायची सवय. तर तो फिरत असताना एका शेतात काम चाललेलं दिसलं, तर त्यांनी त्या शेतात जाऊन सकाळीच भारे कापले त्याच्याबरोबर. आणि त्याला म्हणलं किती झाले पैसे? मग आता मजुरी नको देऊ, दुपारी जेवणाला म्हणला कोंबडी दे.
ती मला आठवण झाली. पण जेवणाचा विषय होता म्हणून. पण एकंदरीत सादरीकरण भन्नाट, क्या बात है. 11 गुण मिळालेले आहेत. वा वा, 11.5 गुण मिळालेले आहेत. क्या बात आहे. मंडळी, आता बास ह्या चित्रपटाचे निर्माते आणि प्रेझेंटर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. विवेक सर, कसा होता या चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि काय सांगाल चित्रपटाविषयी? सामाजिक विषयावरचे चित्रपट हल्ली जास्त बनत नाहीत आणि सामाजिक विषयाचे जर चित्रपट असतील तो आशय सगळीकडे पोचला पाहिजे, तो मेसेज सगळीकडे पोचला पाहिजे. त्याच्यासाठी आमचा प्रयत्न होता आणि या विषयाद्वारे आता बसमध्ये जो विषय आम्ही मांडला आहे त्या विषयाद्वारे एक कॉमन मॅन जेव्हा जागा होतो तेव्हा तो काय करू शकतो आणि तो काय करू इच्छितो याची दखल सगळ्याच राजकारण्यांनी घ्यायची गरज आहे आजच्या तारखेला. आणि तो विषय आम्ही एका चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. सो थँक्यू. सयाजी सर, लवकरच चित्रपट प्रदर्शित होतोय, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? खाऊन खाऊन माणसं लवकर मरतात, उपाशीपोटी कमी मरतात. तर आपण सगळे राजकारण्यांचं जे उदाहरणं बघणार आहोत आणि सामान्य माणसाचे जे उदाहरणं आपण बघतो, तर सामान्य माणसानं यांनी सांगितल्याप्रमाणे कुठंतरी आपली एक भूमिका घेण्याची आता गरज आहे. तर आपण गांभीर्याने चित्रपट घेऊन गांभीर्याने थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघावा. पण खरं ह्या शुक्रवारी जेव्हा पिक्चर रिलीज होतो तेव्हा खरं निर्मात्याची परीक्षा असते आणि त्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की आपण थिएटरमध्ये बघा आणि खरं काय राजकारण चाललंय तेही चाललंय, तेव्हा तुम्हाला आता पटेल. आता बास, जरूर बघा. वा वा वा. थँक्यू सो मच संपूर्ण टीम, तुम्ही आज आमच्या या हास्यजत्रेत सहभागी झालात. आम्ही आत्यंतिक आभारी आहोत. थँक्यू सो मच.